परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्र, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मैत्रिणींनो, ताईंनो, माईंनो आणि अक्कांनो, नवरात्र स्पेशल या व्हिडिओच्या भागांमध्ये आज आपण पाहतोय विरारची जीवदानी माता या मातेची कथा. मित्रांनो, आज आपण डोंगराळ भागात वास्तव्यास असलेले सगळे देव देवतांचे साक्षात दर्शन घेतो. याचं श्रेय जातं आपल्या महाराष्ट्र सरकारला, आपल्या केंद्र शासनाला. कारण या डोंगराळ भागामध्ये वास्तव्यास असलेल्या ज्या देवी देवता आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो वाहनांचा मार्ग आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो डोंगराळ भागाचा मार्ग आहे, या मार्गाच्या आपल्या शासनाने बऱ्याच सुखसुविधा म्हणजे वाहनांच्या माध्यमातून, रोपवेच्या माध्यमातून आणि बऱ्यापैकी अशा चांगल्या प्रकारच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे आज भक्त भाविक जण ह्या देवदेवतांच्या दर्शनाला जातात आणि त्यातील दर्शन घ्यायचं आज आहे आपल्याला, म्हणजे कथेच्या माध्यमातून दर्शन घ्यायचं आहे ते म्हणजे विरारच्या जीवदानी मातेला. मित्रांनो, सातपुडा पर्वताचा भाग आणि वैतरणा नदी तिथून वाहते त्या ठिकाणी आजचं स्टेशन आहे ते म्हणजे विरार. विरार स्टेशनापासून साधारणपणे अर्धा तासात आपण रिक्षाने त्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी जाऊन डोंगराळ भागात असलेल्या जीवदानी मंदिराच्या दर्शनाला जातो. काही जण साधारणपणे 700-750 पायऱ्या आहेत त्या चढतात आणि काही जण रोपवेच्या माध्यमातून या विरारच्या जीवदानी मातेचं दर्शन घेतात. मित्रांनो, 17व्या शतकाच्या दरम्यान तिथे त्या विरारचा जो सातपुडा डोंगराळ भाग आहे तिथे जीवधन नावाचा किल्ला होता. त्या किल्ल्यामध्ये अनेक पाण्याचे साठे होते. त्या किल्ल्याच्या डोंगराळ भागामध्ये अनेक प्रकारच्या संजीवनी वनस्पती भेटायच्या की ज्या वनस्पतीच्या माध्यमातून आपल्याला झालेले जे विकार आहेत, रोगराई आहे, आजार आहे, त्याच्यावरती ते औषध उपचार म्हणून उपयोगी ठरायचे. आज आपल्याला कुठल्याही प्रकारचे विकार झाले तर डॉक्टरकडे जायचो, परंतु पूर्वीच्या वेळी कुठल्याही स्वरूपाचे डॉक्टर नव्हते. जे वैद्य होते ते वैद्य या आयुर्वेदात असलेल्या ज्यांचा उल्लेख आहे अशा काही संजीवनी वनस्पती आहेत, म्हणजे औषधी वनस्पती आहेत. त्या औषधी वनस्पतीचं सगळ्यात महत्वाचं ठिकाण समजलं जायचं ते म्हणजे जीवनधन किल्ला आणि त्या किल्ल्याचा डोंगराळ भाग. किल्ल्यावरती जी देवी प्रस्थापित करण्यात आली, ज्या देवीची स्थापना करण्यात आली, तिचं नाव पडलं जीवदानी. मग जीवनधन या किल्ल्याचं नाव का पडलं तर या किल्ल्यावरती अस्तित्वात असलेले जे या औषधी वनस्पती आहेत, या औषधी वनस्पतीपासून कित्येक लोकांना जीवदान मिळायचं म्हणून तिथे बांधण्यात आलेल्या किल्ल्याला नाव देण्यात आलं जीवदान. आता ही माहिती आपल्या सगळ्यांना मिळालीच आहे. आता आपण एक एक पाऊल पुढे चालूया. पांडवांनी आपल्या वनवासादरम्यान परशुरामांनी पवित्र केलेल्या विमलेश्वर मंदिराला भेट दिली आणि नंतर तेथून पांडवांनी प्रस्थान करून सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या वैतरणा नदीच्या काठावरती ते येऊन थांबले. वैतरणा नदी आणि सातपुडा पर्वत तेथे असलेलं निसर्गरम्य वातावरण पाहून आणि पांडवांनी काही काळ इथेच वास्तव्य करावं असा चंग बांधला. त्यानंतर पांडवांनी त्या डोंगराळ भागात असलेल्या काही गुहेमध्ये आपलं वास्तव्य केलं आणि वैतरणा नदीच्या काठावर वैतरणा नदीच्या साक्षीने, सातपुडा पर्वतांच्या साक्षीने त्यातील एका गुहेमध्ये आई भगवतीची म्हणजे एकविरा मातेची स्थापना केली आणि नंतर त्या देवीला नाव देण्यात आलं जीवदानी. जीवदानी नाव हे त्या ठिकाणी असलेल्या जीवनधन किल्ल्याच्या माध्यमातून आणि तो जो पर्वत आहे त्या पर्वतावर अनेक औषधं आपल्याला सापडायची आणि त्या औषधांमुळे अनेक लोकांना जीवदान मिळायचं, यावरून त्या देवीचं नामकरण करण्यात आलं जीवदानी. आता ही गोष्ट आपण तर पाहिली, पण ह्याही पलीकडे काहीतरी आख्यायिका आहेत. त्या आख्यायिका कुठल्या आहेत त्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊ. या जीवदानी डोंगराच्या पायथ्याशी आत्ताचा बौद्ध समाज समजला जातो आणि पूर्वीचा याच समाजाला महार समाज म्हणून संबोधलं जायचं.
तर आत्ताच्या बौद्ध समाजातील माझे बांधव म्हणजे पूर्वीचे महार समाजातील माझे बांधव या जीवदानी डोंगराच्या पायथ्याशी राहायचे। त्या दरम्यान जगद्गुरु संबोधले जाणारे शंकराचार्य पद्मनाभ स्वामींच्या दर्शनासाठी निर्मल स्थान क्षेत्र त्यावेळेस तिथे आले। तर त्यावेळेस त्यांना हा जो महार समजला जाणारा समाज आहे या समाजातल्या लोकांनी विनंती केली, आमची कुलदेवता कुठे, आमच्या कुलदेवतेचं आम्हाला दर्शन केव्हा होणार। त्यावेळेस या महार समाजातल्या बांधवांना शंकराचार्यांनी सांगितलं की योग्य वेळी तुमची कुलदेवता तुम्हाला याच पर्वतावर दिसेल, मात्र त्या कुलदेवतेचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर आपण गोमातेचं पालन पोषण करा, गोमातेला देवाप्रमाणे स्वरूप तुम्ही त्यांचे पूजन करा। बस कधीतरी तुमच्या आयुष्यात ती वेळ येईल की तुम्हाला साक्षात तुमच्या गोमातेच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं दर्शन नक्कीच होईल असे म्हणून ते स्वामी शंकराचार्य तिथून निघून गेले। मग काही काळ तिथून गेल्याच्या नंतर त्याच महार समजल्या जाणाऱ्या जे आपले बांधव आहेत त्याच्यातील आपला एक बांधव म्हणजे तरुण गुराखी तो काम करायचा। आसपासच्या परिसरातले जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांचे ज्या गायी आहेत त्या गायी चरवण्यासाठी तो त्या डोंगराळ भागात जायचा आणि त्याच्या मोबदल्यात तो मानधन घ्यायचा। परंतु तो गाय ज्यावेळेस इतरांच्या गायी चरायला घेऊन जायचा त्या गायीमध्ये त्याला एक गाय अशी दिसायची की ती रोज त्या सगळ्या गायींबरोबर चरायला यायची आणि संध्याकाळ होताच ती गाय मात्र नाहीशी व्हायची। त्यावेळेस या गुराख्याला असा प्रश्न पडतो की सगळ्या गायींचे मालक रोज मला त्यांना मी जे चरायला घेऊन जातो त्याचं मानधन देतात, परंतु ही एक जी पांढरी गाय मला दिसते त्या गायीला मी चरायला घेऊन जातो, इतर गायींसोबत ती येते, त्याचं मानधन मात्र मला मिळत नाहीये। तर आज काही करून आपण त्या गायीच्या मालकाला शोधायचं आणि कित्येक दिवस ती गाय माझ्या इतर गायींसोबत चरायला येते हे सांगून आपण त्यांच्याकडे राहिलेलं माझं मानधन घ्यायचं। असं करता करता तो गुराखी त्या पांढऱ्या गायीचा पाठलाग करतो। पांढरी गाय चरत 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 डोंगर माथ्यावर येऊन पोचते आणि तो गुराखी सुद्धा डोंगर माथ्यावर येऊन पोचतो आणि त्यानंतर पाहतो तर काय त्या गायसमोर प्रकट होते की दैवी गुण असलेली एक सुंदर मनमोहक अशी स्त्री की जिचे अष्टभुजा पाहिल्यावरती हा त्या स्त्रीला नमस्कार करतो, त्या स्त्रीला प्रणाम करून म्हणतो की हे माते या गायची मालक तू आहेस का। त्यावेळेस ती स्त्री म्हणते हो। मग तो म्हणतो की गेल्या कित्येक दिवसापासून ही गाय माझ्या इतर गायींपासून प्रमाणे सोबत चरते, परंतु ह्या गायीचं चरण्याचं मानधन मात्र मला मिळालं नाही, तर ते मानधन तू मला देशील का। त्यावेळेस ती ज्या दैवी शरीरात प्रकट झालेली जी स्त्री आहे ती स्त्री त्याला म्हणते हो हो मी तुला ते नक्कीच देईन आणि त्याला असे पैसे देण्यासाठी मानधन म्हणून पैसे देण्यासाठी त्याच्या जवळ 2 पावलं जाते। त्यावेळेस तो मात्र पाठी होतो आणि म्हणतो माते तिकडेच थांब। तर त्या स्त्रीला वाटतं तू असं का म्हणतोस। तो म्हणतो माते मी महार आहे आणि महारांना इतकी लोक स्पर्श करत नाही, महारांपासून 2 पावले दूरच जातात, तू मला स्पर्श केलास तर तू बाटली जाशील असं तो म्हणून तो रडू लागतो। तेवढ्यात स्त्री म्हणते की अरे कोणी म्हटलं की एका पुरुषाला एका मानव जातीतल्या व्यक्तीला दुसऱ्या मानव जातीतल्या व्यक्तीने जर स्पर्श केला तर तो बाटला जाईल। तो म्हणतो हो समाजात हीच प्रथा प्रचलित आहे, तर तू मला अशी काय गोष्ट दे की त्या गोष्टीमुळे म्हणजे त्या गोष्टीला मी स्पर्श केल्यावर त्या गोष्टीचा गंध स्पर्श आणि आकृती याच्यामध्ये काही फरक पडणार नाही। मग ती जी दैवी शरीर धारण केलेली स्त्री आहे ती काय करते त्या गुराखी जो महार आहे त्याच्या हातात कोळसे देते, त्याला म्हणते की तू गुराखी आहेस, तू महार आहेस, परंतु तुझी बुद्धी तुझं ज्ञान पाहून मी तुझ्यावर खुश झाले, तर या कोळशापासूनच तुझं आणि तुझ्या संपूर्ण बांधवांचं भलं होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मोक्ष मिळणार आहे। तर त्यावेळेस तो म्हणतो हे कसं काय, ही समोर गाय आहे ती कोण आहे। त्यावेळेस ती दैवी स्त्री म्हणते की ही सर्वसाधारण गाय नसून ती आहे कामधेनू गाय। तेवढ्यात ती गाय अशी एक उडी घेते आणि ती उडी घेऊन स्वर्गामध्ये आकाशामध्ये ती अंतर्धान पावते। त्यावेळेस आणि नंतर तो त्या कोळशाकडे असा पाहत बसतो। तेवढ्यात
ती समोर असलेली स्त्री सुद्धा तिथून नाहीशी होते आणि नंतर तो गुराखी आपल्या गावी येतो आणि गावातल्या सगळ्या बांधवांना घडलेली कथा सांगतो आणि तेव्हापासून ती म्हणजे दैवी स्त्री जिथे होती त्या ठिकाणी तिचं मंदिर बांधण्यात आलं आणि नाव देण्यात आलं जीवदानी माता। आणि तिथे जी कामधेनू गाय होती त्या कामधेनू गायीचे जे ठसे होते तिथे सुद्धा कामधेनू गायचं मंदिर बांधण्यात आलं आणि त्यांना शंकराचार्यांनी सांगितलेली गोष्ट आठवते की योग्य वेळ आली तर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं दर्शन आपोआप। ती कुलदेवता म्हणजेच जीवदानी माता। आणि तेव्हापासून आतापर्यंत तिथले जे म्हणजे त्या डोंगराच्या पायथ्याशी राहणारे जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांचीच नव्हे तर संपूर्ण आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील गावातल्या लोकांची जीवदानी माता ही कुलस्वामी म्हणून प्रसिद्धीस पावली। तर मित्रांनो, पांडवांनी कशा प्रकारे जीवदानी मातेचं मंदिर बांधलं आणि नंतर म्हणजे त्या एकविरा मातेचं मंदिर बांधलं ही एक आख्यायिका आणि गुराख्याच्या माध्यमातून त्यांच्या त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले जे महार बांधव आहेत त्या महार बांधवांना कशा स्वरूपात त्या गुराखीच्या माध्यमातून त्या देवीचं दर्शन झालं आणि नंतर त्यांनी त्या देवीचं तिथे कसं मंदिर बांधलं, अशा दोन वेगवेगळ्या आख्यायिका आपल्या समोर कथेच्या माध्यमातून मी मांडल्या। तर जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला आपण नक्कीच जाणार आहोत, कारण असं म्हटलं जातं नवसाला पावणारी हाकेला धावणारी आपल्या सगळ्या भक्तांची जीवदानी आई। एकदा जाऊन या, दर्शन घ्या। मी सुद्धा लहान होतो त्यावेळेस जीवदानी मातेच्या दर्शनाला गेलो होतो। मी सुद्धा या आख्यायिकाच्या माध्यमातून एवढा प्रेरित झालेलो आहे की तुम्हाला ही आख्यायिका मी माझ्या कथेच्या माध्यमातून सांगितली खरी, परंतु मलाही आता ओढ लागलेला आहे जीवदानी मातेच्या दर्शनाचं। तर मित्रांनो, कशी वाटली जीवदानी मातेचं दर्शनाची ही कथा आणि नवरात्र स्पेशलचा हा भाग? तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कशी वाटली कथा कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका।